सर्व महाराष्ट्रवासियांना, भारतवासियांना एक विनंती करण्यामध्ये ते आज सर्वांना होळीच्या आणि धुळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजी सोने याचा दिन, वर्ष अमृताचा घन, या पद्धतीने आज सोन्याचा दिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपलं जीवन कर्तार्थ करावं आणि या ठिकाणी इतर कामक्रोधांचा बळी देऊन या ठिकाणी आपण आपल्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा। एक सदिच्छा आपल्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो। दुसरी एक सदिच्छा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो की आपल्या देशामध्ये झाले रामराज्य कायवनी आम्हाशी, धरणी धरी पीक ओळल्या गायमैशी, अशा प्रकारे संतांचं महंतांचं अशा पद्धतीचं हे सरकार रामराज्याचं सरकार आहे। या देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र हा या ठिकाणी दोन चाकाची गाडी अतिशय वेगाने, भरधाव वेगाने विकासाच्या मुद्द्याकडे चालत आहे। तरी या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे एक माझी थोडी सदिच्छा व्यक्त करण्याची अपेक्षा आहे की आपण एक विनंती आहे की आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये कुशल नेतृत्व असणारे तरुणाचं नेतृत्व सुरेशजी भुमरे, भारतीय जनता पार्टीचे युवा प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी कार्यरत, या ठिकाणी रात्रंदिवस 18 तास काम करतात। तरी आपल्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी त्यांना संधी देण्याकरता आता 2-3 जागा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या रिक्त आपल्या वाट्याकडत आहेत। तरी सुरेशजी भुमरे रात्रंदिवस हाडाचे काढ करून, रक्ताचं पाणी करून, मांसाचा चिखल करून, रात्रीचा दिवस करून मेहनत करतात आणि मेहनत करून अशा तरुण कार्यकर्त्याला किंवा मेहनती कार्यकर्त्याला न्याय मिळावा अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे। भगवान गोपाल कृष्णाने ज्या पद्धतीने सर्व गोपाळाला बरोबर घेतलं, प्रभू रामचंद्राने ज्याप्रमाणे पशु पक्ष्यांना, वानराला, नराला, अस्वलाला, माणसाला न्याय देण्याचं काम केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी 18 पगड जातीला बरोबर घेऊन या ठिकाणी मावळे तयार करून स्वराज्याची स्थापना केली। तदोतच फडणवीस साहेबांनी आपलं स्वतंत्र सरकार या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आणून सगळं समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। तरी फडणवीस साहेबांच्या वतीने या ठिकाणी बावनकुळे असतील, फडणवीस साहेब असतील, या पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती आहे, भुमरे साहेबासारख्या सच्चा कार्यकर्त्याला लवकरात लवकर या ठिकाणी न्याय देऊन त्यांना विधान परिषद सारखी संधी देऊन उपकृत करावी ही या ठिकाणी विनंती करतो। आणि धुळीच्या आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 2 हस्तक आणि 3रं मस्तक या ठिकाणी वंदन त्रिवार वंदना करून आम्हा या वंचित समाजाला किंवा भटक्याई मुक्त समाजाला न्याय मिळावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।